सायने नशिबाची साथ मिळाली आहे, परंतु त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर एक संघ इथून देखील जॉईन होताना पाहायला मिळेल. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम, या टीमला आपण पाहिलं तर परफॉर्मन्स अतिशय दमदार मागील काही आठवड्यापासून देत आलेली टीम पाहायला मिळते. अगदी आता पाहिलं तर या मॅच वर देखील जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम नक्कीच चांगल्या प्रकारे फॉर्म दर्शवण्याचा प्रयत्न करेल. राहुल अंधेर अँड नयन, आता दोन आपण बघितलं तर पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये. या दोन पंचांची खासियत काय माहिती आहे का? हे दोन्ही पंच आहेत ना, कॉमेंटेटर पण चांगले आहेत, कारण की दोन्ही जे खेळाडू आहेत कॉमेंट्री देखील चांगले करतायत. राहुल अंधेर असतील मग नयन असतील, परंतु नयन थोडेसे लांब गेलेत. नयन यांच्यासोबत देखील चर्चा केली होती मध्यंतरी, वैयक्तिक काही नक्कीच व्यवसाय त्याच्यामुळे क्रिकेटपासून थोडंसं कॉमेंट्रीपासून लांब गेलेत, परंतु कॉमेंट्रीला मात्र नक्कीच त्याने जपलंय, कारण की कॉमेंट्री मात्र त्याने सोडलेली नाही आहे. कारण की त्याप्रमाणे राहुल अंधेर यांना देखील आज आपण पाहतोय स्टायलिश पंच म्हणून आता पाहतोय, आणि एक ग्रेट व्यक्तिमत्व आपण पाहिलं. राहुल अंधेर देखील पोमनचे आपण पाहतोय, त्यांच्याकडे देखील एक मधुर वाणी आहे, मधुर नक्कीच वाणीने अनेक स्पर्धा त्यांच्या मुखातून देखील आपण ऐकल्या आहेत आणि अनेक स्पर्धांचं समालोचन देखील ऐकलं आहेत. नुकताच आवाज आपण ऐकला होता आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव विजयजी भोये यांचा देखील आपण पहिला आवाज ऐकला. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण बघितलं तर अतिशय सिनियर कमेंटेटर म्हणजे सागर माळी नक्कीच आहेत देखील आमच्या मागे बसले. सध्या त्यांनी मात्र रोल बदललेला आजच्या दिवसामध्ये, कारण की आज फक्त सपोर्टर म्हणून आपल्या संघासाठी आले जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीमसाठी. त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. वह्य मैदानाच्या आतमध्ये, कारण की अविनाश गिराडे आणि त्याला साथ देण्यासाठी सज्ज झालाय प्रवीण सुतार. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर टीमचा वेगवान गोलंदाज मिस्टर किरण बॉलिंग ट्रॅकवर. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल दी बेस्ट. फर्स्ट ओव्हर ऑन होत असताना पाहायला मिळत आहे. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू मिस टाइम, पहिल्या चेंडूवर कॉटन बॉलची संधी. अविनाश गिराडे बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर मोठा धक्का जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या संघाला लागतोय. अविनाश गिराडे या खेळाडूचा मात्र खेळ समाप्त होत आहे. सस्त्यामध्ये विकेट डाऊन केलाय आणि पहिली मोठी सफलता गोलंदाज किरण विजन आपल्या खात्यामध्ये मात्र मिळवली. अविनाशचा आज इतिहास पलटून बघूया तर मागील 3 मॅच मध्ये 2 वेळा गोल्डन डक. जवळजवळ तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिला, पहिल्या मॅच मध्ये 0 या धावसंख्येवर बाद झाला, दुसऱ्या मॅच मध्ये धावा आल्या, तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं 0 धावसंख्येवर. किरण माळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी चर्चा करायची झाली तर फायर फायटर आपण पाहिलं तर किरण माळी, ज्यांचा आपण उल्लेख वारंवार करत आलो, कारण की फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत असलं तरी क्रिकेटच्या प्रती त्यांचं देखील प्रेम कमी झालेलं नाहीये. क्रिकेटवर मात्र अफाट प्रेम आहे. अनेक स्पर्धांमध्ये मॅच विनर कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीमचा हुकमी एक्का किरण माळी. फटका पुन्हा धावेत, विकेट क्रमांक 2. षटकामध्ये आपण पाहिलंय सलगची दुसरी विकेट डाऊन झाले. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम बॅक टू बॅक विकेट गमावते. दोन्ही मात्र आघाडीचे खेळाडू मात्र आपण पाहिले, जिथे पहिल्या बॉलवर आपण जवळजवळ पाहिलं तर अविनाश, दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर मग किरण माळी. जवळजवळ अफळातून खेळी करणाऱ्या खेळाडूंना डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. किरणचं कौतुक करावं लागेल, जिथे किरण वर्सेस किरणचं नक्कीच समीकरण पाहायला मिळालं, परंतु त्या समीकरणामध्ये मात्र बाजी मारले किरण भुजळनं. गावदेवी शिलोत्तर टीमचं मात्र आपण पाहिलं तर वर्चस्व पहिल्या 2 चेंडूमध्ये राहिलं गेलंय. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम सध्या तरी अडचणीचा सामना या पहिल्या 2 चेंडूमध्ये करत असताना पाहायला मिळते. 2 विकेट गमावलेत. मैदानाच्या आतमध्ये विशाल आता येताना पाहायला मिळतात, मिस्टर विशाल कांबडी, ज्यांना आपण पाहिलं एक टॉपचे गोलंदाज म्हणून आणि टॉपचे खेळाडू म्हणून. आता मात्र ज्याने सिद्ध केले जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम साठी सिंगल डबल या धावांना बेसिक अतिशय चांगले ओळखून क्रिकेट खेळतात आणि चांगले कॅपेबल खेळाडू बनलेत. हॅट्रिक बॉल होता समोरच्या दिशेनं, चेंडूला मात्र खेळला जातोय. विशाल तिथे आहे, चांगली फिल्डिंग आली, थ्रो आला, धोका ठरेल का?
परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. प्रवीण सुतार तितक्याच चपळाईने मात्र पलटले होते या दुसऱ्या धावेसाठी. त्यांना जाणीव होती की दुसरी धाव आपल्याला कंप्लीट करायची आहे, क्योंकि स्ट्रोक ज्याप्रमाणे आपण पाहिला स्ट्रोक खेळला गेला होता लॉंग ऑफला, जोपर्यंत थ्रो येईल तो म्हणजे आपण पाहिला तर नॉन स्ट्राईक एंडकडे, कारण की स्ट्राईक एंडच्या दिशेने लांब होईल आणि ते पाहून नॉन स्ट्राईक एंडकडे वेगाने पळाले. आणि मी बॅट यूज केले. विशालनं मात्र आपण पाहिलंय चेंडूला खेळलं जातंय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फोल्डर आहेत तिथे ललित चेंडूला फील्ड करत असताना पाहायला मिळतात. तत्पूर्वी धावा मात्र अर्जित केल्या जातील संघासाठी. 2 टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पाहता पाहता मी तर म्हणेन की मागील 2 चेंडूमध्ये 4 आलेत, म्हणजे पहिल्यामध्ये 2 मध्ये 2 विकेट आले, परंतु त्यानंतर उर्वरित 2 मध्ये 4. अगदी आपण पाहिला तर हा क्षण पाहिला आपण तर थोडासा विचार करण्यासाठी ठरेल. आणि यस तोच ठरलाय, कारण की वाईट बॉल होता. जे होते मग विकेट किपरच्या भूमिकेत त्यांना चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. संधी मात्र त्याच दरम्यान या 2 बॅटरने शोधली आहे आणि जिथे वाईडचा मात्र मिळाला तर मिळाला, एक बायची सुद्धा संधी मिळाली आहे ना, ती देखील कंप्लीट केली आहे. टीमची टोटल 6 रन्स चेंडू फेकून झालेले आहेत 4. प्रवीण सुतार आपण पाहिलं तर आता स्ट्राईक वर असताना पंचांकडून गाडी घेत असताना गाडी घेतली आहे, परंतु आपण पाहूया की खेळ कसा होईल. शॉट ऑफ दी लाईन पुल केली आहे, परंतु जेल ड्रॉप. महेंद्र होते कदाचित तिथे, त्यांच्या माध्यमातून जेल सुटलाय आणि नुकसान जिथे आपण पाहिलं की खोलांडे टीमचा व्हायला हवा होता तिथे नुकसान झाले मात्र शिलोतर टीमचा, कारण की विकेट ही सोडली आणि 2 धावा देखील दिल्या जातात. फायदा झालाय खोलांडे संघाचा. धावा मिळाल्या 2 ने टीमच्या टोटल मध्ये वाढ. ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विशालजी जाधव साहेबांचा इथे शुभागमन नक्कीच होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य मिळालंय आणि की साहेबांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. या विनंती करते की आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. तुम्हाला विनंती करते मी आयोजकांच्या वतीने आपल्या देखील पुन्हा एकदा सहर्ष मी स्वागत करतोय. षटक क्रमांक 1 इथे फिनिश होत असताना पाहायला मिळालंय. अगदी फलकावर आपण पाहिलं तर 8 धावा आणि विशालजी जाधव साहेब आपण पाहिले इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करते की नक्कीच आपण मंचावर येऊन विराजमान व्हा. अंपायरचा 1 बॉल असणार आहे. अगदी आपण पाहिलं 1 वाईट देखील आला होता बघा. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 विकेट आले होते, त्यानंतर 2 मध्ये आपण पाहिलं तर 2 दुहेरी आली, त्यानंतर वाईड आली आणि हा 2 आले. 5 एक डॉट झालाय का? ओके ओके यस. मग डॉट चेंडू नक्कीच काउंट केला नव्हता. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग या विशाल दादा नक्कीच तुम्हाला मी विनंती करते की या तुमचा आम्ही आदर सत्कार आणि मान सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त झालंय. आपण पाहिलं तर 8 धावा. नक्कीच विशाल दादांचा इथे आदर सत्कार मान सन्मान हा करतोय आम्ही. शिवाजी कानात यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा आदर सत्कार आणि मान सन्मान. आदर सत्कार मान सन्मान हा मात्र मंचावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय दादा लाखर यांचा देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अगदी आपण पाहिला तर हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान आपण होत असताना देखील पाहायला गेलाय. संजय दादा लाकड यांचा देखील इथे शुभागमन तात्याने विनंती करतोय. अगदी आपण पाहिलं तर विशाल बॅटिंग करतायत आणि सागर माळी सरांनी आम्हाला सांगितलंय की विशालने 2 षटकार लगावले तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र नक्कीच दिला जाईल विशालसाठी. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंच केला गेला होता. विशाल परेड पुढे सरसावले. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. बघा पारितोषिक आहे. षटकार ठोका नक्कीच संघाचा फायदा होईल, तुमचा देखील फायदा होईल. अगदी आता मात्र आपण पाहिलं तर या षटकामध्ये जवळजवळ शिल्लक असतील 4 मध्ये आता 2च मात्र षटकार ठोकायचे तुम्हाला आणि नक्कीच पारितोषिक मिळवायचं आहे.
जर आपण बघितलं इथे जर 2 षटकार जर तुम्ही लगावण्यामध्ये सक्सेसली होता ना तर फायदाच होईल, कारण की टीमची टोटल मित्र म्हणेन की वाढेल, की जवळजवळ 20च्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळेल. परंतु प्रवीण परेड या गोलंदाजाला आपण पाहिलं तर चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना पाहिलंय. इथे काय गडलं बॅटची कडा होती, फिल्डर होते तिथे, डीप थर्डमॅन होता आणि शॉर्ट म्हणजे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग होता अगदी 38 सर्कलच्या मध्ये. इथे डीपमध्ये चेंडू जातो की का असं आपण पाहिलं तर नजारा समोर येतच होता, परंतु चेंडूला मात्र आपण पाहिलं की थर्डमॅनच्या खेळाडूने अजितने मात्र स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी एकदा मात्र चोरली गेली. टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर 13 धावाच्या परीने आपण पाहिलं ना तर या मॅचमध्ये जर एक फायटिंग आणि गुड टोटल उभा करायचं तर प्रवीण सुतारला लढावं लागेल, लढण्याचे धमाक करावे लागेल. आता प्रवीण सुतारसाठी सुद्धा पारितोषिक आहे. 2 षटकार लगावले तर सागरची माळी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अगदी आपण पाहिलं तर सरळ बॅटच्या साहाय्याने खेळला जातो. ललित पुढे सरसावले, एकदा कंप्लीट केले, दुसरा प्रयत्न धोकादायक ठरेल का? हो यस, हे चित्र पाहायला मिळालं. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. विशाल मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आपण पाहिलं आणि महत्वपूर्ण धक्का आपण पाहिला जय मल्हार स्पोर्ट्स कोलंटे टीमला. धावसंख्या फलकावर 14. बघा आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे गावदी स्पोर्ट्स शिलोतर टीम परफॉर्मन्स करते, जसे विकेट येतात जसं मैदानाच्या आतमध्ये हे चित्र घडतंय तसं तसं मंचावर देखील टाळ्यांचा आवाज देखील ऐकायला पाहायला मिळतोय. कारण की आपल्या संघाला मात्र आपण पाहिलं तर इथे ज्याप्रमाणे प्रोत्साहित करण्यासाठी अति मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील दाखल झालाय. कारण की या धावपळीच्या जगामध्ये आपण पाहिलं ना तर अगदी महिलांना मात्र वेळ मिळत नाहीये, परंतु आज त्याने वेळ दिलाय आणि खास या स्पर्धेला मात्र मूल्यवान उपस्थित त्यांचे देखील आहे, त्यांचं देखील आम्ही सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. सविया मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले चेंडू 4. प्रवीण साठी नक्कीच पारितोषिक देखील ऑन होतं, परंतु आपण काय घडताना पाहायला मिळालं की या बॉलवर आलेला हा निर्धाव शेवटचा असेल. आता एक जर षटकार लगावला तर 200. आता मात्र हे पारितोषिक असेल. समोर टाकला होता अगदी खोलमध्ये, वेगाने किरण पुढे सरसावले, धाव मात्र मिळेल. दुसरी धावचा प्रयत्न, फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलक आपण पाहिला तर सीमित ठेवला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर 15 या धावसंख्येवर 15 धावा अगदी आपण पाहिलं तर झाल्यात 16 धावांचं लक्ष आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. 16 धावा आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर असत आहे 8ची. रोखल्या जातील की ठोकल्या जातील, प्रश्न हा आहे. प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, बघत राहा. नक्कीच हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मान्य श्री विजय शेठ पाटील चषक घेऊ एक छोटासा ब्रेक मध्ये जातोय. असा गेलो आणि तसा आलो. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत पुन्हा एकदा या सत्रामध्ये आपण करूया. अगदी मॅच आपल्याला पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर अगेन्स्ट आपण पाहिलं जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. अगदी आपण पाहिला तर मग ज्याप्रमाणे आतापर्यंतचा जर खेळ आपण पाहिला ना तर एका बाजूनं आपण 15 धावा फलकावर पूर्ण देखील होत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु आता 16 धावा दुसऱ्या बाजूने कंप्लीट होतील की नाही हे देखील पाहावं लागेल. चला आपण उल्लेख करूया तर पहिल्या 3 दिवसांचा. पहिल्या दिवसामध्ये आपण विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये येण्याचा पराक्रम करणारी टीम जी पहिली ठरली होती एन्जॉय ग्रुप बेलकडी ची जी टीम होती या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये आली.
दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये येणारी दुसरी टीम ठरली आहे. अगदी आपण पाहिली तर मग आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमालची टीम आणि तिसरा दिवस म्हणजे कालचा नित्यसाई लोहियानगर वसईची टीम जी आपल्याला पाहायला मिळाली. सूरज कोपडकर अँड टीम जे आपण पाहिले कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना पाहायला मिळाले. आणि आज मात्र आणखीन एक टीम येईल आणि ती टीम कोणती असेल कारण की आता सध्या डोळ्याच्या समोर असणाऱ्या 3 टीम्स आपण पाहतोय. एका बाजूने जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडी आहे, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोतर आहे आणि तिसरी टीम आपण पाहिली आहे तर मग आई गावदेवी पोमन टीम आहे. म्हणजे या 3 टीम पैकी एक टीम मात्र कन्फर्म मात्र एक तिकीट मात्र मिळणार आहे. परंतु त्या कोणत्या टीमला मिळेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला फील्ड सेट करून घ्यायची आहे. ओपनिंगचे खेळाडू लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. हे कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं तर मग प्रवीण परेड अँड ललित भोवर हे 2 खेळाडू आपण पाहू शकतो. या टीमचे पारंपरिक जोडी म्हणून त्यांना आपण उल्लेख करत असतो. सातत्याने चांगला क्रिकेट खेळण्यासाठी आपण ओळखले जातात. अगदी आपण पाहिलं तर डीबीएनची टीम देखील चांगला कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मग प्रशांत असतील, प्रशांत भगत, प्रीत पाटील कॅमेरामॅन असतील, अर्पित पाटील असतील आणि निशांत मांगेला असतील ते देखील आपण पाहिलं तर आता प्रीत पाटील थोडंसं रिलॅक्स झालेत कारण की जेवणाची मेजवानी त्यांना देखील मिळाली. आता थोडेसे आपण बघितलं मग ते देखील एक चांगले कॅमेरामॅन लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिला तर नीटनेटकं आणि साफ कव्हरेज त्यांच्या माध्यमातून अचूक आपण पाहिलं तर कव्हरेज केलं जात आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये कारण की आता सर्व काही व्यवस्थित आणि सेट झाले कारण की थोडासा ब्रेक होता. इनिंग ब्रेक मध्ये आपण बघितला फील्ड सेट झाली आहे, त्यानंतर बॅटर इन झाले, कॅमेरा सेट झालेत, आमचे ऑफिशियल सेट झालेत, प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलं थोडेसे रिलॅक्स झालेत होते. आता ते देखील आता सेट झालेत आणि त्यांनी देखील खुर्ची पकडली आहे कारण की यानंतर सीट मात्र पकडून ठेवा कारण की येणारे मॅच आहेत ना आता रंगतदार आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. कारण की इव्हेंट आपण पाहिला ना तर फायनल डे मध्ये इव्हेंट जसा असतो ना तो एक आपण पाहिला तर गरमागरमीचा आणि चुरशीचा इव्हेंट असतो. आपण पाहणार होतो आता लेफ्ट राईट कॉम्बिनेशन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज मिस्टर विशाल, लेफ्टवर सेट राईट असा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा गोलंदाज, घातक गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज विशाल या ओव्हर मध्ये जर 3 विकेट घेतोय तर माळी फॅमिलीच्या वतीने 500 रुपये. परंतु पहिला बॉल उडवलाय, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला उडवलाय सीमा रेखा पार. प्रवीण नावाचा हारला भन्नाट मोठा फटका, A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार साधावा. पहिलाच बॉलवर अक्षरशः तुटून पडला गेला मिस्टर प्रवीण परेड. आपण पाहिलं तर प्रवीण परेडचा खेळ आज मात्र काहीतरी वेगळाच खेळ दर्शवत आहे. मागील मॅच मध्ये देखील 51 षटकाराने सुरुवात, त्याच्या पहिल्या मॅच मध्ये देखील तिन्ही मॅच मध्ये 51 मात्र षटकाराने ओपन केलंय. प्रवीण परेडनं काय अफलातून खेळ करताय. एका बॉल मध्ये मॅचची मात्र पाहिला पूर्ण परिस्थिती बदलून टाकली कारण की एक मोठा बिग हिट आपण पाहिला, तो गुड हिट झाला आणि षटकार येताना पाहायला मिळाला. 11-10 आता हे समीकरण डोळ्याच्या समोर अगदी येताना पाहायला मिळेल. विशाल आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर महागा पडलाय परंतु अगदी अगदी आपण पाहू शकतोय की चेंडू गोल झालाय कारण की जवळजवळ मैदानाच्या बाहेर गेला. कदाचित मैदानाच्या आतमध्ये एखाद्या ठिकाणी जर अडकला असता तर मग भरपूर मजा आली असती. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय प्रवीणच्या पाठमधून. प्रत्युत्तर दिलं जातं या वेळेला. इनका जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से आणि बल्लेबाज का जवाब गेंदबाज से. हे उत्तर मात्र दिलं गेलंय.
बॅटची कडा पाहायला मिळाली. विकेट मात्र मिळेल. ज्याने ठोकला होता षटकार मात्र त्यालाच करावा लागतो परतीचा प्रवास. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट लॉस्ट. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग एक विकेट आली. आणखीन अशाच प्रकारचे 2 विकेट जर या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये पकडले गेली आहे तर मग माळी फॅमिलीच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र गोलंदाजाला दिलंच जाईल. बघा इथे फायदाच फायदा आहे. मी पैशाचा फायदा नाही म्हणत तर मी फायदा कशाचा म्हणतोय कारण की संघाचा फायदा म्हणतोय. कारण की जर विकेट पकडले तर मॅचला जिंकण्याची एक उमेदची किरण जागृत केली जाईल. आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील महेंद्र. अगदी आपण पाहिलं जर या नावाचा जर उल्लेख करायचा झाला तर मागेच एक नाव मात्र हे नाव भरपूर चर्चेमध्ये राहायला गेलं होतं. का कारण की तो चित्रपट तसा सुपरहिट डुपरहिट पाहायला मिळाला होता. महेंद्र दी बाहुबली. परंतु हा महेंद्र जाधव आहे. परंतु महेंद्र बाहुबली सारखी फलंदाजी देखील करण्यामध्ये माहिर आहे आणि त्याला पाहिलं देखील आहे. उलटास पाहतोय महेंद्रला मात्र दिला जातोय गॅपमध्ये वेगाने प्रस्थान करत असताना चेंडू सरळ निघून जातोय सीमारेखा पार आणि महेंद्रच्या बॅटमधून आलेला हा दमदार बाहुबली प्रहार हा लय चौकार. 4 धावा. फुलटॉस चेंडूच्या हाताने केली आहे. मेजबानी होती आहे आणि मेजबानी मात्र योग्य रीतीने स्वीकारली गेली आहे. महेंद्रने चौकार मात्र प्राप्त करत असताना संघाची टोटल मात्र आपण पाहिली आहे 10च्या घरामध्ये पोहोचली आहे. 6 धावांची गरज. पुढे एकदा आपण पाहिला तर ऑन साइडला अगदी आपण पाहिलं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अक्षय आहे तिथे चेंडूला फीड करतील. आता मात्र एकदा इथून जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. अगदी आपण पाहू शकतोय की 2 मोठे फटक्याने मॅचचं चित्र पूर्णपणे पलटलं गेलं जिंकण्यासाठी. आता आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर आहेत 5 धावा. म्हणजेच काय तर इथून 5 धावांचं लक्ष अजून सुद्धा पूर्ण करायचं आहे. अगदी प्रवीण ने षटकार मात्र जो दिमागदार मात्र आपण पाहिलं स्टार्ट करून दिला होता. त्यानंतर आपण पाहिलं की महेंद्रने एक चौकार म्हणजे मॅचला आपण पाहिलं पूर्णपणे आपल्या बाजूने वळवले. परंतु अजून सुद्धा मॅच मध्ये पंजा कसलेला नाहीये. मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन होऊ शकते. इथून ललितचा फटका पाहायला मिळतोय वाईडिश लॉंगन क्षेत्रामध्ये. हलकी मिसफील्डचा मात्र मोठा नुकसान होताना पाहायला मिळेल. चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार तिथे देखील आहे टीमची टोटल लेवल मध्ये. एका धावेची गरज आता सामना जिंकण्यासाठी. स्कोर इज लेवल. बघा एका धावेसाठी आता मात्र आपण पाहिलं तर बघा ललितचे शेजारी वाढतील. स्लिप पॉइंटला आपण पाहिलं सुरत स्वतः आलेत. स्लिप मिड ऑफला वर घेतलाय. त्यात नंतर स्लिप मिड ऑफला देखील तैनात केलंय. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडूचा आपण विचार करायचा झाला तर भरपूर चेंडू आहेत. मग 7 आहेत. 7 मध्ये एक रोखणं तितकं कठीण जाईल का. परंतु हा मात्र शॉर्ट पिच चेंडू होता आणि अशा टप्प्यावर मात्र कोणताही फलंदाज कधीच सोडणार नाही. विजयी चौकार प्राप्त केला ललितनं. सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीम आणि जयमल्हार स्पोर्ट्स कोलंडी टीमचे आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आणि तर या मॅच मध्ये आपण पाहिलं सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला तो खेळाडू ठरतोय म्हणजेच मिस्टर किरण बुजाड मॅन ऑफ द मॅच. या किरण नक्कीच सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर खेळ त्यांचा देखील चांगला राहिला. सलग कंटिन्यू 4 मॅचेस मात्र जिंकत आपण पाहिला तर कंटिन्यू मात्र येताना पाहायला मिळत आहे. अगदी चर्चा करायची झाली आहे तर मग चर्चेचा विषय देखील बनला गेला आहे. विजय
ची भोये सरांचा आवाज देखील आपण या नेक्स्ट मॅचमध्ये जरूर आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अगदी चर्चा करायची झाली किरण ठरले ते मॅचचे हिरो आणि गावदेवी अगदी पोमन टीमच्या कर्णधारांना विनंती करते की आपण देखील या, किरण आपण देखील या आणि गावदेवी शिलोतर टीमचे कर्णधार आपण देखील या, कारण की या मॅचचा आपण पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. त्यानंतर आपण बघितलं तर टॉस देखील करणार आहोत, कारण की हा टॉस खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे मित्रांनो. कारण की हा टॉस जर आपण पाहिलं तर एखाद्या संघाचं भवितव्य ठरू शकते, कारण की एखाद्या संघाला काय हवं आहे आणि काय नाही आहे ते नक्की ते डिसाईड करू शकतायत. अगदी चर्चा करूया आपण. आज फायनल डे मध्ये येऊन पोहोचलेला आहे विजय शेठ पाटील चषक. अगदी आपण पाहिलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये एक करोडे की बस्ती में दिलदार अशी हस्ती म्हणून त्यांचा उल्लेख आपण वारंवार करत असतोय. माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025 किरण आले त्यांना